आमची आलेली आहे आणि पहिल्यांदाच आमचा भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा आमचे नेते श्री अशोक चव्हाण सेवा मंडळ आणि सर्व सरकारकडून दाखल आहे आणि पहिला महापौर बसण्याचा मान आमच्या वजीला भेटलेला आहे। याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नांदेडच्या जनतेला सुद्धा मी धन्यवाद देतो। नाही बघा 45 नगरसेवक म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीचा कमळाचा फुलावर निवडून आलेले आहे। हे कुणी इतर पक्षाचा किंवा इतर निशाणी नाही, म्हणजे आम्ही एकत्र कुटुंब आहोत 45। इथं नवीन जुन्याचा काही वाद नाही आणि आपण जे म्हणतात हे तर पूर्ण सिंबल कमळचं फुलाचे होतं 45 ते 45 आणि पूर्ण भाजप झाले ना, हे भाजपच फक्त झाले माननीय अशोकराव चव्हाण साहेब, बोगचडे साहेब आणि नांदेडच्या जनतेमुळे। विरोधी पक्ष येते आता महापौरपदी निवड होईल, बघा आपल्याला सर्व कारणीभूत माहिती आहे की नांदेड वाघाला महापालिकेमध्ये मागील 20 वर्षापासून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निवड होतो, पण तेवढा जो पक्ष आणि विरोधी पक्षाचा पूर्ण भाग होता। पण यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आहोत, भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेमध्ये आहे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सत्तेमध्ये आहे, तर आम्ही विकासाचा हात पुढे घेऊन जाऊ आणि आमचं विजन ठरलेलं आहे। आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब एक विजन ठरवलं आहे, त्या विजन खाली आम्ही नांदेडचा विकास करू आणि सर्व पक्षीय लोकांना घेऊन नांदेड विकास करायचं आमचा ध्येय आहे। काय विजन आहे आणि काय विजन आहे आणि नवीन विकासाची काय संकल्पना आहे तुमच्याकडे? आमच्या नेत्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी एक संकल्पना केली, 100 दिवसाचा एक कार्यक्रम एक कार्यक्रम आम्ही अवलंबून करणार आहे आणि लवकरच आमची 10 तारखेला निवड झाल्यानंतर आम्ही सर्व प्रकारच्या पूर्ण पंचायत नगरसेवक आमचे नेते यांच्या मित्राखाली आणि एक विजन ठरवणार आहे आणि ते विजन ठरवल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन माझे महापौरच्या अध्यक्षाखाली आम्ही ते विजन आपल्याला ठरवणार देणार। एक मिनट हिंदी में बोल दो भैया, पहली बार। हाँ दीपक भैया, सबसे पहले सभी नांदेड़ की जनता को जय श्री राम। आज हम नांदेड़ वाघाला महानगर पालिका में भाजपा की एक खाती समिति आई है, उसमें हमारे 45 नगर सेवक और पार्षद चुन के आए हैं और ये सिर्फ हमारे नेता हमारे अशोकराव चव्हाण साहब, बोगचडे साहब, हमारे महानगर अध्यक्ष राजू और भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ते सभी उनका बस पहले सर्वप्रथम धन्यवाद करूंगा, महापौर मैडम विनीत चावला से, और ये साथ में नांदेड़ की जनता का भी धन्यवाद करूंगा कि जिस तरह आपने माननीय अशोकराव चव्हाण साहब के विश्वास के लिए पिछले 25-30 साल से कांग्रेस की सत्ता थी, उसी विश्वास को हमने बरकरार रखते हुए चव्हाण साहब के नेतृत्व में हमने भारतीय जनता पार्टी का झंडा फहराया। इसके लिए मैं आप सबका धन्यवाद करता हूँ।